नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप मस्त मजेत असाल. तर दुपारचे व्हिडिओ शूट करत होते मी आणि त्यावेळेतच मला फोन आला आणि मग काय मला बाहेर जावं लागलं. 2 मिनिटं तुमच्या गावात ठिकाणी वरमाई म्हणतात ना, वरमाई ही एक वरमाई बॉडी बिल्डर वरमाई तर ह्या सगळ्या आहेत ना माझ्या फ्रेंड्स आहेत. 2020 ते 21 पासून जिमच्या मैत्रिणी आहेत. जेव्हा मी जिम जॉईन केली होती ना त्यावेळेतच आहे ना ह्या सगळ्या तिथे होत्या आणि माझी ओळख झाली होती. तर त्यातल्याच त्या गुलाबी साडीवाल्या होत्या ना, त्यांच्या मुलीचं लग्न आहे, त्याच्यासाठीच त्यांनी सुवासिनी जेवणासाठी बोलवलं होतं. आणि आता तुम्ही बघू शकता बाहेर तेवढं छान डेकोरेट केलं होतं आणि आतमध्ये सुद्धा खूप छान डेकोरेट केलं होतं. तर ही आहे ती नवरी. तर मग मस्त आम्ही असं जेवायला घेतलं, सगळ्यांनी मस्त जेवण केलं. तर सगळीकडे छान असं फुलाचं डेकोरेशन होतं. पण आता भरपूर लोकांना त्यांनी भरपूर बायकांना जीव घातल्यामुळे ना ते जरा विस्कटल्यासारखे झाले होते. पण खरंच खूप छान डेकोरेशन केलं होतं. आता आमच्या वेळेस तर असं काहीच नव्हतं, सुवासिनी जेवण असलं तर त्यावेळेस काहीच नव्हतं. मग काय दुपारचं मस्त असं जेवण केलं, पुरणपोळी खाल्ली आणि त्याच्यानंतर मग घरी आले. मग काय मी झोपूनच गेले, कारण पुरणपोळी खाल्ल्याच्या नंतर मी पॅक होऊन जाते. जास्त नाही बरं का, खरं एकच पुरणपोळी खाल्ली होती, थोडासा आमटी भात खाल्ला होता आणि त्यातच माझं ना अवघड झालं होतं. म्हणजे मला 2 तास मी डायरेक्ट झोपून गेले. मग थोडासा आराम झाला आणि त्याच्यानंतर दुपारी मग उठले आणि मग आहे ना नंतर थोडंसं चहा पाणी घेतलं. त्याच्यानंतर मम्मीचा फोन आला. आता खूप दिवस झाले मम्मीकडे गेले नव्हते म्हणून तिकडे गेले आणि तिकडून येताना आहे ना मग थोडंसं दही वगैरे घ्यायचं होतं म्हणून शॉपमध्ये, जवळच्या शॉपमध्ये गेले, दही वगैरे घेतलं आणि बघू शकता मम्मीच्या घरी गेले होते. आता ह्या मला तिने बांगड्या घेऊन ठेवल्या होत्या 8 दिवसापूर्वी. 2-2 डझन आहेत बरं का. तर ह्या मला ती म्हटली तुला व्हिडिओ शूटसाठी लागतात ना, तर मग तिने मला घेऊन ठेवल्या होत्या. ह्या युट्यूबमुळेच आहे ना मम्मीकडे जायला सुद्धा वेळ भेटत नाहीये, कारण छोट्या छोट्या गोष्टी शूट कराव्या लागतात, वेळेनुसार अपडेट म्हणजे अपलोड करावे लागतात. सगळ्या ह्या कामामुळे ना खरंच बाहेर जाणं होत नाही. मग काय म्हटलं चला आता मग एवढ्या दिवस गेले नाही मम्मी म्हणून, एवढी काय बिझी झाली म्हणून मी गेले तर बघते तर एवढं सगळं हे घेऊन जा ते घेऊन जा असंच नेहमी करते. मग एवढं सगळं घेऊन आले. बघू शकता कढीपत्ता आहे, आलं आहे, लिंबू आहे, थोडी ना काकडी आहे, सगळं आलं. आणि मग तिथं कलिंगड चिरलं होतं ते पण खाल्लं. पण त्यांच्या घरी मी जास्त शूट घेत नाही, त्यांना आवडत नाही, त्याच्यामुळे घेतला नाही. मग जे आर्यनसाठी मी मग डाळ आणली होती ती पण मी 1 पॅकेट खाऊन घेतली. थोडेसे शेंगदाणे पण होते त्याच्यामध्ये. मग म्हटलं चला, आणि मला हे ना पहिल्यापासून खरंच खूप आवडतं पण जास्त खात नाही, तर मग थोडं कधीतरी खाते, आठवण आली की मग खाते. मग आर्यननी पण खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर त्याची अशी मस्ती चालू होती. मला घरामध्ये टीव्हीची पण गरज नाही, एवढं माझं पोरगं कार्टून आहे, एवढं मस्ती करतं ना की मला वेळच पुरत नाही. एवढं हसवायला लावतो ना, एवढा धिंगाणा घालतो ना, त्याचं खरंच म्हणजे ना अवघड आहे बरं का. 4 लेकरासारखं माझं 1 लेकरू आहे, एवढा धिंगाणा घालतं. असो मग मस्त इथं कैरीची चटणी करूया म्हटलं, कारण बरेच दिवस झाले अशीच कैरी खाऊन खाऊन आता मला पण बोर झालं होतं, कंटाळा आला होता. मग म्हटलं चला मस्त कैरीची चटणी बनवते. आता याचे सध्या व्हिडिओ खूप जास्त आहेत युट्यूबला, तेच बघत होते. मग डोक्यासारखं तेच होतं, आता कैरीची चटणी बनवायची. मग मस्त कैरीची आणि चटणी बनवायला घेतली तर बघितलं आंबा चिरला तर हे पूर्ण असं पिकायला लागलेलं आहे बरं का. मग मस्त तुम्ही म्हणता इजळला का काय, इजळलेला नाहीये, कैरी पिकायला लागली आहे. मग एक कैरीचा तुकडा घेतला, तोंडात टाकला, मला काय मग आवरलं नाही, खरंच खाऊ वाटली म्हणून खाल्ली. आता अशीच कैरी खूप जास्त खाल्लेली आहे आणि आता मग म्हटलं चला याची चटणी बनवूया. तर मग मस्त आहे ना त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले, त्याच्यामध्ये मीठ टाकलं, थोडंसं तिखट टाकलं. तिखट तुम्हाला किती तिखट पाहिजे तेवढं टाकायचं. आणि याच्यामध्ये ना तुमच्याकडे लाल सुक्या मिरच्या असत्या तर त्या टाका, माझ्याकडे नव्हत्या म्हणूनच मी आहे ना इथं आयता लाल तिखट. नंतर त्याच्यामध्ये गावरान जो लसूण असतो ना तो 2 कांड्या मी टाकल्या. आता त्याचं जास्त सालपट काढलं नाही बरं का, असंच पाकळ्या टाकल्या आणि मग मस्त आहे ना त्याला बारीक करून घेतलं. थोडेसे जिरे पण टाकले. आता तुम्ही जिरे, मोहरी आणि कढीपत्ता अशी फोडणी पण देऊ शकता तेलामध्ये याच्यानंतर, म्हणजे तुम्ही ते तेल गरम करून फोडणी करून आहे ना याच्यात पण ओतू शकता, भारी लागतं. पण मला असं कच्चीच खायची होती, जास्त तेल वगैरे असं नव्हतं खायचं. नंतर म्हटलं चला आता ही कोय खाते, खाऊन बघूया, कारण त्याच्यावरती जे असतं ना थोडं ते वाया जातं म्हणून. पण बापरे, घेतल्याच्या नंतर असं वाटलं बापरे एवढं, म्हटलं दात आंबले ना तर मला दुसरं काही खाता यायचं नाही म्हणून म्हणलं नको, नाही खात. मग काय गेले आर्यनला पण एक बोट मी जसं चाटून बघितलं तसंच आर्यनला पण आर्यनला कळलंच नाही ते काय आहे. पण जेव्हा मी त्याला चाटायला दिलं त्याच्यानंतर त्याचं तोंड जे काय असं झालं तर त्याने लपवूनच घेतलं. मम्मा शूट घेऊ नको म्हणत होता, त्याला अजिबात आवडत नाही असं तोंड केल्याच्या नंतर शूट घ्यायला. मोबाईल बघत होता ना, अचानक गेले आणि त्याला चाटायला लावलं, ते त्याला कळलंच नाही. नंतर आला मला विचारायला काय आहे. मग काय त्याला पण जेवायला दिलं. आणि मी चपाती नाही खाते तरी सुद्धा ह्या चटणीसोबत चपाती मला खावीच लागली आणि थोडी जास्तच खाल्ली. अर्धी चपाती एक्स्ट्रा खाल्ली, म्हणजे मी 1 आणि 1.5 अर्धी अशी 1.5 चपाती खाल्ली आणि एवढं भारी झालं होतं काय सांगू. तर चला इथंच व्हिडिओ एंड करते. बाय बाय.